गावाला जायचं गावाला. नमस्कार मित्रांनो, मी संतोषराव आर राऊत या चॅनलवर सहसा स्वागत करत आहे. आपण आहोत सध्या पनवेल रेल्वे स्टेशनला. एस टीची वाट बघतोय. 7:10ची होती, 8:50 होत आले, अजून काय एस टी आली नाही आहे. आपली बोरवली आचरा गाडी आहे, बघूया आता किती वाजता येते. चला प्रवास आली का आपण मग तुम्हाला दाखवतो. गाडी लेट आहे ती गाडी, बघूया. रेल्वे स्टेशनचा नजारा पाहू शकता. लोक तिथे गर्दी आहे, लाईन लागलेली आहे तिकडे. लोक सगळे गाडीची वाट बघतात. मी कणकोले आचरा ह्या गाडीने जाणार आहे. बघूया आता कधी येते ती. आली का मग बसल्यावर मग मी दाखवतो तुम्हाला. भरपूर वर्षानंतर मी लालपरीने जाणार आहे, बघूया. ही आपली गाडी आहे, बोरवली आचरा. हा गाडी नंबर आहे. आता आम्ही इथे थांबलो जेवायला. आता तास गाडी थांबेल बोलतात जेवण्यासाठी. बघूया कसं काय होते तर. आम्हाला पोचलो. गाडी मस्त आणली, उशिरा निघाली 8ची ह्याची, तरी पण गाडी छान घेऊन आलो आता आपल्या गावाला. छोटंसं काम आहे, काम करून लगोलग निघायचं विचार आहे. बघूया कसं कामं होतात. पटापट कामं झाली तर पटापट निघूया आपण. ग्रामपंचायतमध्ये असं काम आहे. चला तुम्हाला दाखवतो माझ्या गावाची एंट्री. पर्सम वरचीवाडी आपल्या गावात जायचा रस्ता आहे हा. आता गाव डोंगराच्या पायथ्याशी आहे. छान आहे, मस्त वाटतं. आणि काल बसमध्ये येताना खूप थंडी वाजत होती. वाडीत विठ्ठल रुक्माईचं मंदिर आहे. नंतर पायपटानं तुम्हाला आतमध्ये दाखवून. चला, रस्त्याची कामं चालू आहेत वाटतं. घरी आलो. विठ्ठल रुक्माईचं देव असतं आमच्या गाव. चला पाया पडू आणि निघूया आपण. 10 वाजता पाहू शकता कसं. आजूबाजूचा परिसर पाहू शकता तुम्ही. आमच्या गावातलं विठ्ठल रुक्माईचं देवस्थान, त्याच्या आजूबाजूचा परिसर. चला मी जाऊ सगळं. चला आता निघूया आपण मुख्य देवळाजवळ, जे झरीमरी आईचं आहे. आपलं झरी नाही, जयंती देवीचं आहे. तिथे जाऊया. जयंती देवी गावाचं मुख्य देवस्थान आहे ते. भेटूया चला लवकरच. आता आपण चालू आहे जयंती देवीच्या इथे. हे पाहू शकता जयंती देवी मंदिरचं हे बोलले गेलं. रस्ता मध्ये चांगला आहे, मध्ये कच्चा आहे. आता परत चांगला रस्ता झालेला आहे. रस्त्याची कामं चालू आहे तिथे. मध्ये पावसात 1-2 ब्रिज वाहून गेले होते, त्यामुळे सगळा रस्ता बंद झाला होता. पण आता कामं करतायत. पाहू शकता कसं. खाली थोडं गावातून निघालो विठ्ठल रुक्माईच्या देवळातून. तिकडे आता आलो जयंती देवीकडे.
बघा आता पूर्ण निसर्गाने मध्ये असलेलं हे आहे, ग्रामदेवत आहे आमचा. इथे विहीर बांधायचं काम चालू आहे. नवीन विहीर बांधतात वाटतं. पाहू शकता तुम्ही, क्रेन बिन लावलेली आहे. गावाकडची मजा. गावाकडे आता विहिरीचं काम चालू आहे. ते पहिले घरं कमी होती, पण आता दिसायला लागलेत घरं भरपूर आजूबाजूला. आता आपण पोचतोय विहिरीकडे. आजूबाजूचा परिसर. इथे बहुतेक खाली क्रिकेट खेळत असते. स्टंप असा हे दिसते बघा तुम्ही. निरखून बघितलं तर दिसेल स्टंप सारखा दिसते. क्रिकेट खेळत असते पोरं गावाकडची. बऱ्याच वर्षांनी आलोय, पण खूप काही बदल बघायला भेटला मला इथे गावात. नवीन नवीन काय ना काय चालूच असते. हे बघा, हे देवळ आहे आमची. इथे बालवाडी आहे. पोरं खेळतात मस्त. हे आपलं देव गामदेव, जयंती देवीचं देवस्थान आहे. आपण हातपाय धुवून घेऊया. इथे टाकी आहे हातपाय धुण्यासाठी, बघू शकता. बघू शकता क्रिकेटच्या ट्रॉफ्या किती जिंकलेल्या त्या लोकांनी. आणि हे आहे समोरचा देवस्थान देवीचे. आणि मग हे करूया, मस्त गारणा घातला, देवाला भेट दिली. आता चाललो आपण ग्रामपंचायत चाललो. त्याला बघूया गावात फेरफेटी येणार. चाललो ते मुख्य गावात, आमची वरची वाडी ही पासून मुख्य गाव. इथं सगळं आहे ग्रामपंचायत ऑफिसपासून सगळं काय. गाव बघू शकता कसं. बऱ्याच वर्षानंतर आलो मी गावाला. खूप काय बदल झालेला आहे दिसतोय. चुकलो रस्ता वाटतं मी, चुकलो रस्ता. चला परत. साखव पाहू शकता तुम्ही, जुना पूल आहे. हा, आणि पावसाळ्यातून मजबूत धरण राहते. आता कमी झालं उन्हाळा. बघा नुसतं निसर्गरम्य हे आहे. निसर्ग आहे इथे पाहू शकता. नवीन नवीन घरं, नवीन नवीन दिसतंय. शाळा आहे वाटतं गावातली. हां, शाळाच आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पसम नंबर 1.
बघू शकता मी हलतोय जास्त कारण चालत चालत व्हिडिओ काढतोय. सुंदर निसर्ग दिसतोय तुम्हाला. कणकवली रेल्वे स्टेशन बघू शकता तुम्ही किती सुंदर बनवलेलं आहे. अजून काम चालू आहे ते. खूप सुंदर केलेलं आहे. वंदे भारत ट्रेन येते बघा कशी दिसते ती. पण आता कणकवली स्टेशनला आलेलो आहोत धावत पळत. कृपया लक्ष द्या. मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वरून येणारी मडगावला जाणारी गाडी नंबर 9. मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मडगाव वंदे भारत एक्सप्रेस. कृपया ध्यान दीजिए. मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस से आने वाली मडगाव को जाने वाली गाड़ी नंबर 2. मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मडगाव वंदे भारत वंदे भारत ट्रेन. गावी जाताना मला शेवट करताना आला कारण ट्रेनमध्ये चढलो. ट्रेनमध्ये चढल्यानंतर त्याच्यामध्ये 2 डबे जे जनरलचे होते त्याच्यात पूर्ण भैया लोक बसलेले होते. म्हणून मी माझा मोबाईल नाही काढला. तर आलो पनवेलला. तिकडनं धावत धावत बेलापूरची ट्रेन पकडली. धावत धावतच उरणची ट्रेन भेटली. मी उरणला आलो. मी ते शेवट करायला विसरलो. आज शेवट करतोय. बघा तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल. मी झटकेपट गेलो आणि झटकेपट आलो गावांना. बघा तुम्हाला हा व्हिडिओ नक्की माझ्या चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ बघायला प्रोत्साहन मिळतं. नमस्कार.